नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आपल्या भारतीय 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने जो विश्वचषक जिंकलेला आहे त्याच्या प्रित्यर्थ एक विजयी रॅली निघणार आहे आमच्या गावामध्ये. तिकडे मी आलेलो आहे. मंडळी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुष म्हात्रे हा वसईकर आहे, वसईकर भूमिपुत्र आहे, आमच्या गावचा आहे आणि तो ह्या मैदानावरती खेळलेला आहे. तर आता इकडे विजयी रॅली थोड्याच वेळात, म्हणजे तो आता मुंबईवरून निघालेला आहे, 10-15 मिनिटांमध्ये तो इकडे पोहोचणार आहे आणि विजयी रॅली सुरू होणार आहे. इकडे मीडिया देखील तुम्ही आनंद दाखवू शकतो. आनंद माझा मित्र तिकडे कॅमेरा मागे आहे. मीडिया देखील मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि विजयी रथ तिकडे सजलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता थोड्याच वेळात इकडनं सुरुवात होणार आहे. सर्व लोक खूपच एक्सायटेड आहेत, कारण आयुषने एवढं मोठी कामगिरी करून ठेवलेली आहे ज्याचा आपल्या सर्व भारतीयांना आणि विशेषतः वसईकरांना खूपच जास्त अभिमान आहे. म्हणजे क्रिकेट क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखर जे असू शकतं ते आयुषने आपल्या भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली गाठून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हा वसईकरांना आयुष, तुझा खूपच अभिमान आहे. आमची छाती अभिमानानं फुलून आलेली आहे. आता थोड्याच वेळा आपण सुरुवात करणार आहोत. तर मंडळी, आता आपल्यासोबत आमचे कुमारदादा आहेत. कुमारदादा स्वतः खूप मोठे क्रिकेटर आहेत. टेनिस क्रिकेट त्यांनी खूप गाजवलेलं आहे त्यांच्या काळामध्ये. कदाचित अजूनही खेळत असतील. त्यांची फिटनेस बघून मला तरी असं वाटतंय. तर कुमारदादा हे आयुषचे गावकरी आहेत. त्यांनी त्याला लहानपणापासून त्याचं स्ट्रगल जे आहे आणि त्याची पूर्ण जी वाटचाल आहे ती पाहिलेली आहे. तर कुमारदादा, तुम्हाला आयुषच्या या प्रचंड दैदिप्यमान यशाबद्दल काय सांगायचं, जरा सांगा ना. नमस्कार. तसं बघितलं तर क्रिकेटचा वारसा हा आमच्या गावात पहिल्यापासून होताच. आयुषचे वडील स्वतः क्रिकेट खेळायचे चांगले. आयुषचे वडील आणि आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहोत. आणि आपण सांगतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बरोबर तसं आयुषचं एकंदरीत जीवन तो कसा घडत गेला हे जे आपण गणेश पार्कचं ग्राउंड बघतो, आम्ही इथे या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायचो. आणि आयुषचे वडील आणि आयुषचे वडील आणि आयुष इथे प्रॅक्टिस करायचे. अच्छा. प्लॅस्टिकचा बॉल घेऊन आयुषचे वडील त्याला असे बॉल टाकायचे आणि आयुष मारायचा. तो त्याचा बॅकलिफ्ट आणि त्याचा ते हे बघून आहे ना, माझ्या डोक्यात असा एक विषय होता की हा कुठेतरी मोठं काहीतरी करणार आणि ते आपल्याला आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. बरोबर. असा त्याचा प्रवास होता क्रिकेटचा आणि खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांनी. नो डाऊट क्रिकेट म्हटलं म्हणजे मेहनत आहेच. मेहनतशिवाय काहीच मिळत नाहीये आणि ती मेहनत त्यांनी घेतली आणि आज यशाचं शिखर गाठलेलं आहे त्यांनी. नक्कीच यशाचं शिखर, म्हणजे यशाचं अत्युच्च शिखर गाठलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मंडळी, आपण काही महिन्यांपूर्वी की वर्षापूर्वी ऑलिम्पियन आनंद मिनेजिस ह्यांचा एक व्हिडिओ बनवला होता आणि आपण त्यात असं दाखवलं होतं की आमच्या वसई गावातून, हे खेडेगावच होतं काही वर्षांपूर्वी, आता वर्दळ वाढलेली आहे, बिल्डिंग झालेल्या आहेत, तेव्हा ह्या गावातून आनंद मिनेजिस सारखा माणूस निघून ऑलिम्पिकला जातो. दुर्दैवाने ते पदक काही जिंकू शकले नाहीत, पण आपल्या देशाचं नाव त्यांनी नक्कीच रोशन केलं. पण आज आयुषने, माझ्या अंगावर शहारे येत आहेत, आयुषने आपल्या वसईचं नव्हे अख्ख्या भारताचं नाव जगात उंचावलेलं आहे. म्हणजे जगातलं अत्युच्च जे शिखर असू शकतं अंडर 19 क्रिकेटमधलं, ते त्याने गाठलेलं आहे. आपला वसईकर, आपल्या समाजाचा मुलगा आज भारताचं नेतृत्व करतो आणि त्याला वर्ल्ड कप जिंकून देतो, ही आपणा सर्वांसाठी खूपच गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता थोड्या वेळानं आयुषची इकडनं एक विजयी रॅली निघणार आहे. आम्ही आता गणेश पार्क नाळे येथे आहोत. इकडनं आम्ही ह्या रॅलीने जाणार आहोत आणि आमच्या परिसरामध्ये फिरणार आहोत. आयुष आता मला वाटतं मुंबईवरून निघालेला आहे. आयुष आता आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ॲथलीट आहे, त्यामुळे तो खूपच बिझी असणार, ह्यात शंका नाही. आता परवाच त्याने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता तो किती बिझी असेल. तर त्याची आम्ही आता वाट पाहतोय. आमचं ट्रॅफिकची समस्या आहे, त्यामध्ये तो अडकलेला आहे. तर आता येईल तो आणि मग आपण इकडनं मार्गक्रमण करणार आहोत. मंडळी, आता सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री अनंत पाटील काका हे आपल्यासोबत आहेत. ते आता आयुषच्या मार्गक्रमणाबद्दल आणि ह्या रॅलीबद्दल आपले विचार व्यक्त करतील. काका, सांगा ना. आयुष म्हात्रे हा आमच्या सामवेदी ब्राह्मण समाजाचा एक तरुण धडाडीचा होतकरू असा युवा आहे. आजच्या तरुणांना मी याचं सांगेन की आयुष याचं हे जे कर्तृत्व आहे हे आपण नजरेसमोर ठेवून आपणही ज्या ज्या प्रांतात, ज्या ज्या विभागात कार्यरत असाल तर त्या त्या विभागामध्ये असं अति उच्च यश मिळवण्याचा प्रयत्न करा. मंडळी, आता आपल्यासोबत आयुषचे शेजारी आणि आयुषचे काकाच आपण सांगू शकतो, संतोष दादा आहेत. ते आता आपल्याला ह्या रॅलीबद्दल सांगणार आहेत. जेव्हा आयुषने वर्ल्ड कप जिंकला तेव्हापासून आमचं संकल्पना होती, जेव्हा सेमीफायनल गेलो तेव्हापासून की फायनल म्हणल्यानंतर एक त्याचं वेलकम स्वागत हे आपल्याला करायचं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही कालपर्यंत प्रयत्न, पण आयुषच्या येण्याचा टाईम आम्हाला माहीत नव्हतं. बरोबर. ते आज सकाळी कळलं कन्फर्म. आज आम्ही सकाळी
म्हणजे बोलतात ना की 12 वाजता कळल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे ठरवलं की अशी रॅली काढायची. रॅलीचं अर्थ होतं की त्याचं वेलकम. आणि आज आपल्या पालघर जिल्ह्यात वसई तालुक्याचा सुपुत्र तो आज भारतीय संघाचा करणार आहे. त्यांनी आपलं वसई तालुक्याचं नाव, पालघरचं नाव हे त्यांनी संपूर्ण देशात जगात पडलेलं आहे. आणि आज त्याचं वेलकम करत असताना आज आजूबाजूला संपूर्ण समाज, सांस्कृतिक समाज आहे, इथला वाडवा समाज आहे, कॅथलिक समाज, आपला सर्व समाज मंडळ सर्वांचं त्या सर्व म्हणणं की एक शोभायात्रा किंवा रॅली काढायची. त्या रॅलीच्या संदर्भात आम्ही काढली. आज रॅली आम्ही ज्या गणेश पार्कला त्याचे वडील पण क्रिकेट खेळत होते आयुषमध्ये, तो आयुष मात्र इथे थोडाफार खेळला होता. त्यानंतर तिथून आम्ही आज सुरुवात करतोय की इथून आम्ही निघत असताना आम्ही पहिले जाणार सतपाळा मार्गे वटार मार्गे उंबरकोट मार्गे कोपाड मार्गे बोईन्स मार्गे उमराळा मार्गे आम्ही जगमाता मंदिर, नंतर नवाळे, नंतर वाघोली नाका, नंतर नाळे, नंतर त्याच्या घराई निवासस्थानी त्याला आम्ही तिथे घेऊन जाणार. अशा पद्धतीने आमची रॅली, एक बाईक रॅली, विजयी रॅली अशी आहे. पूर्ण परिसर त्यामध्ये कव्हर पूर्ण परिसर कव्हर केला. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. कोणाला माहिती होतं एक 4 वर्षाचा मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार? भारताचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे, मुंबईचं नव्हे, वसईचं नव्हे, नाळ्याचं नव्हे, वाळुंजाचं नव्हे, सर्वांचं नाव गाजवणार आणि आपल्याला अभिमानास्पद असा क्षण देणार. तो विश्वविजयी कर्णधार आयुष जागृती योगेश म्हात्रे यांच्या थोड्याच वेळात आगमन होत आहे. जी आपण गेले 1 तास उभे राहिलेले आहेत, त्या 1 तासाची प्रतीक्षा आता काही क्षणात संपत आहे. आता जे आपल्याला आयुषला पाहायचं होतं तर आयुष थोड्याच वेळात येणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जसं सहकार्य दिलंय तेवढं सहकार्य शेवटपर्यंत जा, कारण आपल्याला रॅली मोठी काढायची आहे. 2 तासापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता संपत आहे. विश्वविजयी कर्णधार आयुष जागृती योगेश म्हात्रे यांच्या आता थोड्याच वेळात शुभ आगमन होत आहे. आता स्वागत झालेलं आहे. आता आपली रॅली सुरुवात होते. मी विनंती करतोय सर्वांनी आपापल्या गाडीमध्ये गडबड आहे. आता काय करत आयुष सर्वांना फक्त हे करायचं. मी सर्वांनी विजय म्हात्रे शोभा म्हात्रे रॅलीला सुरुवात होते. सर्वांना आता बाईक करायचं. डीजे पुढे असेल त्याच्यामध्ये आपण ओके चला चालू करा. गाडी होईल येते, गाडी बोलायची गाडी स्टार्ट करूया.
वाट बघितली आडवान वाट बघितली मंडळी. आयुष म्हात्रे या मुख्य रस्त्यावरून येणार आहे आणि ठिकठिकाणी त्याची वाट बघत लोक असे उभे आहेत आणि इकडे माझं गाव आहे वटार आणि आमच्या लोकांचा उत्साह बघा. सर्व वटार आणि दोन तलाव ग्रामस्थ आहेत आणि इकडे त्या आयुषची वाट बघत आहेत उत्साहाने. सर्व ओथंबून वाहत आहेत इकडे असं दिसतंय. ॲलिन देखील आलेली आहे. हॅलो मंडळी, आता आम्ही आमच्या दोन तलाव नाक्यावरती उभे आहोत आणि आयुष आता येत आहे. बघा उत्साहाचं वातावरण. अनिशा काय झालं. आता आयुष या दिशेने येत आहे. उत्साहाला उधाण आलेला आहे. प्रचंड जनसमुदाय. एक किलोमीटर पेक्षा लांब आहे ते. जवळपास 1.5 किलोमीटर लांबीची 1.5-2 किलोमीटर.